हॅलो स्टुडंट, आज आपण सूचना फलक स्टँडर्ड 8चा अभ्यासूया। सूचना फलकाचे विषय: शाळेतील सुट्टीच्या संदर्भात सूचना, सहली संदर्भात सूचना, रहदारी संबंधी सूचना, दैनंदिन व्यवहारातील सूचना असे वेगवेगळे विषय आहेत सूचना फलकाचे। आपण ज्या वेळेस सूचना तयार करतो तर या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे। सूचना कमीत कमी शब्दात असावी, यानी कम से कम शब्द रहना चाहिए। सूचनेचे लेखन स्पष्ट शब्दात नेमके व विषयानुसार असावे। सूचनेतील शब्द एकदम सोपे असावे, जे सगळ्यांना समजावे असे शब्द। सूचनेचे लेखन शुद्ध असावे, म्हणजे वेलांटी मात्रा उकारचं पण व्यवस्थित लक्ष ठेवायचं आहे। आपला सूचना फलक तयार करायचा आहे। विषय है उद्या शहरातील पानी पुरवठा बंद राहील, यानी कल शहर में पानी नहीं आने वाला, इसका सूचना फलक तैयार करना है। सूचना फलक तैयार करताना वर राइट साइडला यानी ऊपर राइट साइड में आज की डेट लिखेंगे और 2 दिन के बाद पानी पुरवठा बंद रहने वाला है, पानी नहीं आने वाला है, ये नीचे सूचना लिखेंगे। तो सबसे पहले डेट लिखेंगे राइट साइड में, फिर कौन सा विभाग है, जल पुरवठा विभाग, ये सबसे पहले ऊपर आएगा। उसके नीचे आएगा पानी पुरवठा बंद, जो अपना विषय है। फिर देंगे हम, लिखेंगे जल पुरवठा विभाग विद्याविहार पुणे तर्फे कळविण्यात येते की विद्याविहार या भागातील जलवाहिन्यांच्या महत्त्वाच्या दुरुस्तीच्या कामासाठी 28 मार्च रोजी पाणी पुरवठा दिवसभर बंद राहील, याची नागरिकांनी नोंद घ्यावी। 26 तारखेला आपण सूचना लिहित आहोत, तर 2 दिवसानंतर पाणी येणार नाही, त्यामुळे आपण 2 दिवस आधी सूचना फलकावर सूचना लिहिणार आहोत। अशाच प्रकारे आधी सूचना फलक बनवायचा आहे, म्हणजे रेक्टेंगल बनवायचा आणि मग सूचना लिहायची आहे। अशा प्रकारे सूचना फलक तयार करायचा आहे। व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा, कमेंट्स पण छान छान करा। ओके, धन्यवाद।